काटवण खंडोबा रोड येथील रस्त्याचे काम 3 महिन्यांपासून बंद. ड्रेनेज लाईन तुटल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात. तात्काळ काम सुरू न झाल्यास सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांचा आंदोलनाचा इशारा. निकृष्ट काम आणि नियोजनातील तफावत असल्याचा नगर रचना विभागाचा खुणा नसताना ठेकेदाराने खोदून ठेवला रस्ता. शहरातील प्रभाग क्रमांक 15 मधील आयुर्वेद कोपऱ्यापासून काटवण खंडोबा मंदिर आगरकर मळा परिसरापर्यंत रस्ता काँक्रीटीकरण व पूल बांधण्याचा कामास महानगरपालिकेने प्रशासकीय मान्यता दिली असून जिल्हास्तरीय समितीच्या 15 सप्टेंबर 2022 रोजी झालेल्या बैठकीत अट क्रमांक 5 नुसार रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी अतिक्रमण असल्याने ते हटवण्यात यावे अशी अट घालण्यात आली होती. सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी सदर रस्त्याचे काम न सुरू केल्यास उपोषण करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार ई ऑफिस महानगरपालिका शाखेकडे पाठविण्यात आले, मात्र प्रत्यक्षात काम सुरू करण्यात आलेले नाही. महानगरपालिका शहर अभियंता यांनी 15 मे 2025 रोजी पत्र देत सांगितले की विकास योजनेनुसार 15 मीटर रस्त्यांच्या मोजणीच्या खुणा देण्याचे काम नगर रचना विभागाकडून प्रलंबित आहे. खुणा मिळाल्यानंतर 30 दिवसात रस्त्यांचे काम पूर्ण करण्याची ग्वाही बांधकाम विभागाने दिली होती. मात्र प्रत्यक्षात ठेकेदार अभिजित अशोक काळे यांनी 3 महिन्यांपासून रस्ता खणून तसेच ठेवलाय. यामुळे संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरली आहे. ड्रेनेज लाईन जीसीपीने तोडण्यात आल्याने रस्त्यांवरून घाण पाणी वाहत आहे. परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहेत. या भागात 2 कब्रस्तान, 1 स्मशानभूमी आणि काटवण खंडोबा मंदिर, संजयनगर झोपडपट्टी व घकुलचा समावेश असल्याने मोठ्या लोकवस्तीचा समावेश असून नागरिकांना प्रचंड गैरसोय सहन करावी लागते. सप्तपदी मंगल कार्यालयापर्यंत काँक्रीटीकरणाची तरतूद असताना सीना नदी पुलापर्यंत मात्र डांबरीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे. जेथे पावसामुळे वारंवार रस्ता खराब होतो अशा ठिकाणी काँक्रीटीकरणाऐवजी डांबरीकरण केल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. याशिवाय जंगे शहीदा कब्रस्तान परिसरात साईड गटारचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून अनेक ठिकाणी भिंती तुटल्या आहेत. नगर रचना विभागाकडून खुणा मिळालेल्या नसताना ठेकेदाराने परस्पर रस्ता खणला असून यामागे कोणाचा आदेश होता याचा खुलासा झालेला नाही. महानगरपालिका आयुक्त डांगे यांनी संबंधित ठेकेदाराला कोणताही जाब विचारलेला नाही. उलट 150 कोटींच्या निविदा दरात काम मंजूर करताना इतर ठेकेदारांना प्रमाण दर दिला गेला, पण या ठेकेदाराला 10% जास्त दर मंजूर करण्यात आला आहे. यामुळे मनपाच्या तिजोरीवर अतिरिक्त भार पडला असून फेरनिविदा न काढता जादा दर मंजूर करण्याचा निर्णय संशयास्पद असल्याने शेख यांनी म्हटले. या सर्व प्रकरणाबाबत सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून 8 जून पर्यंत रस्त्याचे काम सुरू न झाल्यास 9 जून रोजी विभागीय आयुक्त कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिलाय. तसेच आयुक्त डांगे यांच्यावर चौकशी करून ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली आहे. ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे 24 अहिल्यानगर.